नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. सरकारनं रासायनिक खतांवरील वस्तू आणि सेवा कर जीएसटी 12% 5% कमी केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. खतांवरील कर कमी करण्यासाठी सरकारला अनेक निवेदनं प्राप्त झाल्यानंतर सरकारला पूर्वीचे खतांचे दर हे शेतकऱ्यांसाठी जास्तीचे असल्याचं वाटल्यानं हा निर्णय घेण्यात आला असल्याचं जेटली यांनी बैठकीनंतर सांगितलं. त्याचप्रमाणे ट्रॅक्टरच्या काही भागांच्या किमती देखील 18% कमी करण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. पूर्णपणे तयारी न करता देशात सुधारणा लागू करण्यात येत असून जीएसटीची अंमलबजावणी म्हणजे एक प्रकारचा तमाशा असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. विमुद्रीकरणाप्रमाणेच कोणत्याही प्रकारची दूरदृष्टी न बाळगता अथवा संस्थात्मक पूर्वतयारी न करता ही अंमलबजावणी करण्यात येत असल्याचं गांधी म्हणाले. मात्र या प्रकरणी विरोधी पक्षांमध्ये फूट पडली असून जीएसटी सुरू करण्यासाठी नवी दिल्लीत मध्यरात्री झालेल्या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल युनायटेड, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आणि धर्मनिरपेक्ष जनता दल हे पक्ष सामील झाले होते. तर काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँग्रेस, डावे, द्रमुक आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेली जीएसटीची ऐतिहासिक सुरुवात म्हणजे देशाच्या सांघिक संरचनेशी असलेल्या प्रतिबद्धतेचा परिपाक असल्याचं प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली आणि राज्य सरकारांचं अभिनंदन केलं. जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात आज सीमा सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक स्थानिक महिलेचा मृत्यू झाला. या ठिकाणी काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोध मोहीम सुरू केली. आज सकाळच्या सुमारास ही चकमक झाली. चोख सुरक्षेव्यवस्थेमध्ये 4,477 यात्रेकरूंचा तिसरा जत्था अमरनाथ यात्रेसाठी जम्मूहून काश्मीरकडे आज सकाळी रवाना झाला. जम्मूतल्या भगवती नगर तळावरून 136 हलक्या आणि जड वाहनांमधून या यात्रेकरूंनी पहाटे 4:30 वाजता काश्मीरकडे प्रस्थान केलं. भारताचे महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांच्या जागी ज्येष्ठ वकील के वेणुगोपाल यांची निवड करण्यात आली आहे. रोहतगी यांनी या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर वेणुगोपाल यांची या पदी निवड करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कायदा मंत्रालयानं काही दिवसांपूर्वीच वेणुगोपाल यांची या पदी निवड करण्यासाठीची फाईल पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवली होती. सरकारनं जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी लघु बचत योजनांवर व्याजदरात 0.1% कपात केली आहे. पीपीएफ, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी योजनेसारख्या योजनांवरच्या व्याजदरात ही कपात करण्यात आली आहे. अर्थमंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली. राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस सुरू असून कोकणात काल अतिवृष्टीची नोंद झाली. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. रायगड जिल्ह्यात गेले 6 दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून जिल्ह्यातल्या सावित्री, पाताळगंगा, काळ, गांधारी आदी प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. 7वा वेतन आयोग तातडीनं लागू करावा यासह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना 12 ते 14 जुलै दरम्यान संप पुकारणार आहे. या संपात राज्यभरातले 19 लाख कर्मचारी सहभागी होतील अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष योगीराज खोंडे यांनी कोल्हापूर इथं वार्ताहर परिषदेत दिली. बदल्यांमधला भ्रष्टाचार थांबवावा, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ले थांबवण्यासाठी शिक्षेची तरतूद करावी, 40% रिक्त पदं भरावीत आदी मागण्यांसाठी संप पुकारणार असल्याचं खोंडे यांनी सांगितलं. ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात बीड जिल्ह्यातल्या 8 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये विकासाच्या सर्व योजना राबवण्यासाठी अधिकाऱ्यांनी गावाचा विकासात्मक आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 वाजून